हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. तर हे बटाटे आपल्याला काय करायचे, वरची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, टिफिनसाठी अगदी झटपट होणारी आहे. नक्की ट्राय करून बघा. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बटाट्याची ही सर्व साल काढून घेतलेली आहे. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीने. आणि खायला तर एवढी टेस्टी लागते ना, खरंच सांगते. अगदी साधी सोपी आहे. 2च बटाट्यापासून आपल्याला एवढी मस्त ही रेसिपी करणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर दोन्ही बटाट्याची बघा ही सालवरची सगळं काढून झालेली आहे. तर आपल्याला हे बटाटा कशा पद्धतीने कापायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. जास्त जाडा पण आपल्याला कापायचं नाही, जास्त पातळ पण नाही कापायचा. मीडियममध्ये आपल्याला हे बटाटा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटा कापून घ्यायचे. दोन्ही पण बटाटे मी कापून घेते. ते इथे बटाटे सर्व दोन्ही पण कापून झालेले आहेत. ते एका बाउलमध्ये आपल्याला हे बटाटे टाकून द्यायचेत. पाणी घेतलंय बघा बाउलमध्ये मी आणि हे बटाटे पाण्यात टाकून द्यायचेत आपल्याला. बटाटा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे बटाटा धुवून घ्यायचा आहे चांगला. आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे साहित्य मी दाखवते तुम्हाला. मीडियम साईजचा एक कांदा घेतलाय, एक टमाटा घेतलेला आणि कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून मी बारीक चिरून आता घ्यायची आपल्याला. लसूण पण मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर टमाटा पण बारीक चिरून घेतलेला आहे. लई पण बारीक नाही चिरायचा. कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे बघा. एवढं काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आरामशीर होऊन जाते. तो कोथिंबीर इथे छान मी बारीक चिरून घेतलेली आहे पाहू शकता. तर आता आपल्याला गॅस का वाढायचे. इथे मी गॅस पेटवून घेते आता आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. आणि तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. भाजी जास्त असली तर तेलाचं प्रमाण पण तुम्ही वाढवू शकता किंवा कोणाला तेल कमी लागतं तुम्ही त्याप्रमाणे तेल इथे टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. कढीपत्ता छान तडतडला ना त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. थोडासा लसूण मी कापून घेतलेला तो टाकून दिलाय. लसूण छान परतून घ्यायचं तेलावर. लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा मी कांदा कापून घेतला होता उभा पातळ, तो टाकून द्यायचा आहे. आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की एकदा करून बघा. साधी सोपी आहे पण खायला पण खूप छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा खरंच करून बघा. थोडीशी कोथिंबीर टाकली मी तेलावर. त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा टमाटा मी टाकून घेते. टमाटा पण कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या लगेच. 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची पाहू शकता. त्यानंतर मी इथे धना पावडर टाकून घेते 2 चमचे.
थोडासा गरम मसाला टाकून घेतला 1 चमचा. छोटे चमचे आहेत मैत्रिणींनो हे. त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला 1-2 चमचे. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून द्यायचे. अशा पद्धतीने पाहू शकता मस्त मसाले आपले परतले गेलेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला इथे बटाटे स्वच्छ मी बघा पाणी काढून घेतलेलं ते बटाटे ह्याच्यामध्ये टाकून दिलेत कढईत. आणि हे बटाटे पण आपल्याला छान मसाल्यासोबत परतून द्यायचे. अशा पद्धतीने 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे. छान परतल्याच्या नंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे. छोटा ग्लास आहे हे. शिजायपुरतंच मैत्रिणींनो पाणी टाकायचे आपल्याला. जास्त ही भाजी पातळ करायची नाही आहे, थोडीशी ओलसरच करायची. त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले. त्यानंतर कस्तुरी मेथी मी घेतलेली थोडी हातावर कुस्करून छान ह्याच्यामध्ये टाकून दिली. कस्तुरी मेथीने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, टाकून बघा बटाट्याच्या भाजीमध्ये. हे सर्व छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा भाजीत. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे मिडियम गॅसवर. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची. पाहू शकता रंग पण खूप छान आला आहे भाजीचा. मस्त अशी चमचमीत आपली बटाट्याची भाजी ही दिसती. इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. पाहू शकता 1.5 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. भाजी आपली होत आली की मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला. कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर सारी. आणि 1-2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे भाजीवर. एक वाफ काढून घेऊया. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. पाहू शकता तोंडाला पाणी सुटणं अशी मस्त आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्ही करणार का मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. आणि कुणाला कुणाला ही बटाट्याची भाजीची रेसिपी आवडली ते पण सांगा. आणि अशी रेसिपी तुम्ही एकदा करून पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. आणि तुम्ही छान छान कमेंट करता मला खूप म्हणजे बरं वाटतं असं ऐकायला पण वाचायला पण. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. तर लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. एक लाईक झालंच पाहिजे.